आता एक ब्रेकिंग न्यूज. नालासोपाऱ्यामध्ये मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप होतोय. बहुजन विकास आघाडीच्या निलेश देशमुखांनी हा आरोप केलाय. 49 मतदारांच्या नावासमोर पती आणि वडिलांच्या रकान्यात एकाच व्यक्तीचं नाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रवीण देवधर या व्यक्तीचं नाव असल्याचा दावा निलेश देशमुखांनी केलाय. प्रवीण देवधर भाजप पदाधिकारी असल्याचाही निलेश देशमुखांचा दावा आहे. 315 नावाची यादी आहे. याच्यात जवळपास 49 नावं हे एकाच व्यक्तीचे नावे. अमित सिंहांच्या वडिलांचं नाव आलं पाहिजे, तर अमित सिंहाच्या वडिलांच्या नावी ऐवजी प्रवीण प्रमोद देवधर हे नाव या ठिकाणी आलेलं आहे. अशा 49 ठिकाणी वडिलांच्या किंवा पतीच्या जागी या एकाच व्यक्तीचं नाव आलेलं आहे. आणि ज्यांच्या नावे नोंदणी केलेली आहे ते भाजपचे पदाधिकारी आहेत. प्रवीण प्रमोद देवधर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. आणि आम्ही अशा याद्यामध्ये मला 615 नावं अशी मिळाली जी बाहेरची निघाली आहेत. म्हणजे अशा प्रकारची नावं शोधून कागद बनवून त्याचे बोगस नोंदणी करण्याचं ते षडयंत्र नाही.